हवा पावसाळी आहे ना ग, आणि अशा हवेतच ना संधिवाताचा त्रास सुरू होतो. मी जाणार आहे माईंना भेटायला आज. खूप वेळ बसेन असं म्हणते. नानाही घरात नाही येत ना, आणि अर्चुताई त्यांच्या दुकानात बिझी असतात, आणि मग ना सगळ्या कामाचा भार एकट्या विजयाताईंवर पडतो. त्यात माईंचं सुद्धा करावं लागतं. खरं सांगू का, अशा वेळी ना आपलं माणूस घरात हवं. हो गाई, मी आणि आदित्य म्हणतोय 2 दिवस सुट्टी घेण्याचा. अगं हो, घ्याच तुम्ही सुट्टी. आणि मेघना, तुझ्या ट्रान्सफरचं खरंच शक्य आहे का ग? सगळं हेगडेंना त्यांची युनिव्हर्सिटी परत घेते की नाही याच्यावर अवलंबून आहे आई. होऊ दे ग बाई, आत्ताच खरी गरज आहे तुझी इथे. हो ग आई, तरी बरं दुकान बघायला बाबा आहेत म्हणून. ते पण आई बाबांना सांगा फार दगदग करून घेऊ नका म्हणून. उद्घाटनाच्या वेळेस पाहिलं ना मी, किती एक्सायटेड होते ते. अजूनही तितकेच एक्सायटेड आहेत. अगं काल इतका पाय सुजलाय त्यांचा, तर मी जातो दुकानात असं टुमणं लावलं होतं. अक्षरशः डांबून ठेवलंय मी त्यांना. बाप रे, आता कसा आहे पाय त्यांचा? पाय ना अगं, मी सांगतो मेघना आहेत ना, इकडे अहो. या. जय हो. पाय अगदी उत्तम आहे बघा. आता जेवणाच्या सुट्टीसाठी म्हणून घरी आलेलो आहे, पुन्हा तिकडे जाणार आहे. मी एकटा दुकानात सांभाळतोय, कारण माईसाहेबांना बरं नाही ना, मग त्यांची काळजी घ्यायला तिकडे पाहिजेत ना सगळे, म्हणून मी आज जय हो एकटा दुकान सांभाळणार. बरं, बाकी सगळं ठीक ना? जय हो. आमच्या बाबाजींचं लक्ष आहे म्हटल्यावर सगळं फर्स्ट क्लास. जय हो. बरं बाबा, मी ठेवते. कसलंही टेन्शन नाही. जय हो. हा हो, बाय. आणि माधवी, मी काय म्हणत होतो की तुम्ही आज माईसाहेबांना भेटायला जाणार ना? हो. मग मी उद्या जातो. म्हणजे काय आहे, मी आज दुकानावर एकटाच जाईन हो. म्हणजे अर्चनाताई, सतीशराव माईसाहेबांची देखरेख करतील ना. शिवाय आमचे सत्पुरुष श्रीयुत ज्ञानेश्वर महाराज ते पण नाहीयेत ना तिकडे. माधवी, कसं वाटतंय तुम्हाला हे माझं म्हणणं? बरोबर आहे ना? नाही, बरोबर आहे तुमचं, पण त्यांना तसं कळवा आधी, म्हणजे त्यांनाही प्लॅनिंग करता येईल ना. हो, बरं झालं सांगितलं. आता अर्चुताईंना फोन करतो. थांबा. अर्चुताई. सुरेश काकांचा फोन. हॅलो. जय हो अर्चुताई. जय हो. जय हो. मला सांगा, माई साहेब कशा आहेत? बरी आहे आता, म्हणजे डॉक्टर पण येऊन गेले. पण खरं सांगू का काका, माईला ना असं आखडून बसलेलं बघायची सवय नाहीये. खरंय हो. अहो. नाही तुम्हाला नाही. सॉरी. या माधवी सांगतायत काय ते. अच्छा. या मसाजवाल्या बाईचं सांगा. हो. अर्चना ताई, माधवी आहेत ना आमच्या, त्या एका मसाज करणाऱ्या बाईंना ओळखतात, आणि त्यांचा खूप उपयोग होतो म्हणे. म्हणजे चांगला मसाज करतात आणि बरं वाटणार त्यांनी, असं ह्यांचं म्हणणं आहे. अय्या, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही खरंच आज दुकानावर यायची गरज नाहीये. नाही, नको काका. सकाळपासून तुम्हीच थांबला होतात तिथे. मी येते थोडा वेळ, आणि सतीश सुद्धा येणार आहे. मग हवं तर दुकान बंद करेपर्यंत तुम्ही थांबा तिथे, म्हणजे तुमच्या एकट्यावर ताण नको पडायला, नाही का? अहो नाही, कसला ताण हो. अहो नाही, खरं म्हणजे ना, माईसाहेबांची काळजी घ्यायला तिकडे तुम्ही सगळे पाहिजेत हो. हे बघा, मी ऐकणार नाही. माझी जेवणाची सुट्टी संपलेली आहे. मी आणि माधवी एकत्र निघणार आहोत. माधवी तुमच्याकडे येणार आणि मी दुकानाकडे जाणार. जय हो. हे बघा, मी अजूनही सांगतोय तुम्हाला, तुम्ही आज तिकडे यायची गरज नाहीये, पण तरीही तुम्हाला यावं असं वाटलं तर अगदी आरामशीर या. थँक्यू काका. अहो अर्चनाताई, थँक्यू नाही, आपण कोण आहोत एकमेकांचे? पार्टनर. मग काय म्हणायचं? जय हो. आणि टेन्शन घ्यायचं नाही. आमचे आहेत ना बाबाजी. जय हो.